नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती कंबाईन आणि राज्य सेवेचं कट ऑफ किती लागणार आहे त्याबाबतची माहिती आज तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर रिझल्ट कधी लागेल हे सुद्धा आजच्या ह्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये कट ऑफ किती राहील त्यावर आपण चर्चा करूया. जागा किती आहेत, मागचा कट ऑफ किती होता आणि ह्यावेळेसचं कट ऑफ किती जाईल हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण याचं कट ऑफ बघूया. सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राज्यसेवा आणि कंबाईन याची जे जागा आहेत इथे मी तुम्हाला सांगणार आहे की संस्थेवाईज किती जागा होते. सर्वात पहिले बार्टीला जे जागा होते ते विद्यार्थी मित्रांनो 1200 जागा होते आता 2025-26 साठी. आणि यामध्ये जे अर्ज आले आहेत ते 22,887 अर्ज आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे आरटीला जे जागा होते आरटी साठी जे जागा आहे ते विद्यार्थी मित्रांनो यांनी सांगितलेले नाही, कारण जे आरटीचे जागा आहे जे पहिले बार्टीमध्ये होते ते यांनी वेगळे केले आहे. तर ते आरटीमध्येच बार्टीचेच जागा आरटीमध्ये आहेत हे असं अजूनपर्यंत कन्फर्म झाले नाही. यामध्ये जे अर्ज आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आरटीला राज्यसेवेला ते 3,375 अर्ज आलेले आहेत आतापर्यंत. त्याचबरोबर सारथीला जे जागा आहेत ते विद्यार्थी मित्रांनो सारथीला जे जागा आहेत ते 750 जागा आहेत. त्याचबरोबर महाज्योतीला जे जागा आहे ते 750 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता जे सारथीला जे अप्लिकेशन आले होते ते 20,197 अर्ज आलेले होते. त्याचबरोबर महाज्योतीला जे अर्ज आलेले होते ते 37,851 अर्ज आलेले होते. त्याचबरोबर आता जे आहे टीआरटीआयला जे जागा आहेत टीआरटीआयला जे जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो ते 400 जागा आहेत. त्याचबरोबर इथे जे अर्ज आलेले आहेत ते 19,070 अर्ज इथे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर कट ऑफ किती जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जागा बघू शकता कुठे 1200, 750, 750, 400 पण अर्ज बघू शकता किती जास्त आलेले आहे. त्याचबरोबर आता बार्टीचा कट ऑफ किती जाऊ शकते. बार्टीचा राज्यसेवेचा जो कट ऑफ आहे तो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नो डाऊट सर्व कट ऑफ तुम्हाला 90चा पार तुम्हाला दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व कट ऑफ हे पर्सेंटाईल सांगत आहे मार्क्स नुसार नाही, कारण मागील जे कट ऑफ होतं ते सुद्धा पर्सेंटाईल नुसार होतं. त्याचे व्हिडिओ तुम्हाला जे प्रिव्हियस तुम्हाला कट ऑफ पाहायचं असेल त्याच्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार, किंवा तुम्ही प्रवेश SSC मधून जे तुम्हाला पाहिजे MPSC पाहिजे, UPSC पाहिजे, SSC बार्टी पोलीस भरती काही पाहिजे ते सर्च करू शकता आणि व्हिडिओ तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता जो बार्टीचा जो ह्यावेळेसच्या 1200 जागांसाठी कट ऑफ किती जाऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला 90 ते 95 तुम्हाला हे जनरलचं सांगत आहे. 90 ते 95 पर्सेंटाईल तुम्हाला नो डाऊट याच्यापेक्षा जास्त राहील कारण टॉपर असतात. त्याचबरोबर आरटीचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला 90+ पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर सारथीचा जो कट ऑफ राहील सारथीचा जो कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार तो 93 ते 97 पर्सेंटाईल पाहायला भेटणार सारथी प्लस महाज्योती, कारण जागा सारखे आहेत विद्यार्थी मित्रांनो पण यामध्ये तुम्हाला चांगलं कट ऑफ पाहायला भेटणार. त्याचबरोबर आता टीआरटीआयला 400 जागा होते आणि इथे जो कट ऑफ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला 90 ते 92 पर्सेंटाईलच्या दरम्यान तुम्हाला इथे दिसणार आहे. हे होतं आता राज्यसेवेचा. आता आपण इथं कंबाईनचं बघूया. कंबाईनला अप्लिकेशन किती होते आणि कट ऑफ किती जाऊ शकते. यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो कंबाईनमध्ये सर्वात जास्त अर्ज येतात, कारण कंबाईनची जी तयारी आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ते जास्त विद्यार्थी करतात. तर इथे अर्ज जे आहे ते जास्त आले होते. इथे जागा कमी पण अर्ज जास्त आलेले होते. आता बार्टीला जे अर्ज आलेले होते विद्यार्थी मित्रांनो बार्टीला जे अर्ज आलेले होते ते 26,203 अर्ज इथे आलेले होते आणि इथे जे जागा आहेत बार्टीला ते 500 जागा आहेत कंबाईनसाठी बी आणि सी. त्याचबरोबर आता महाज्योतीला जे जागा आहेत ते 800 जागा महाज्योतीला आहेत. त्याचबरोबर इथे जे फॉर्म आलेले होते ते 43,300
45 फॉर्म इथे आलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाज्योतीला राज्यसेवेला 37,000 आणि इथे कंबाईनसाठी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 43,000 प्लस फॉर्म इथे तुम्हाला पाहायला दिसत आहे. तुम्ही बघू शकता कॉम्पिटिशन किती आहे. त्याचबरोबर TRTIला जे जागा होते, TRTIला जे जागा होते ते विद्यार्थी मित्रांनो 400, तिथे पण 400 होते, पण तिथे अप्लिकेशन 19,000 प्लस आणि इथे जे अप्लिकेशन आले कंबाईनला ते 21,445 अप्लिकेशन इथे आलेले होते विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांच्या प्रश्न सर कट ऑफ किती लागेल, तर विद्यार्थी मित्रांनो 500 जागा बार्टीला होते, बार्टीला 500 जागा होते. त्याचबरोबर इथे 26,000 प्लस फॉर्म आलेले आहे. तुम्हाला इथे जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला 93 ते 98 मधात पर्सेंटाईल सांगत आहे, एवढं तुम्हाला पाहायला भेटणार. त्याचबरोबर RT साठी जे वॅकन्सी कन्फर्म नाही, पण RTला जे फॉर्म आलेले होते ते 3,967 फॉर्म इथे RTला आले होते. आता महाज्योतीला किती कट ऑफ जाऊ शकते, कंबाईनसाठी 800 जागेला महाज्योतीला कट ऑफ किती जाऊ शकते. इथे तुम्हाला कट ऑफ, इथे सुद्धा तुम्हाला कट ऑफ जे आहे ते 95 ते 99चा याच्यात तुम्हाला पाहायला भेटणार ह्या रेंजमध्ये. त्याचबरोबर आता जे TRTIला जे कट ऑफ आहे ते विद्यार्थी मित्रांनो TRTIचा कंबाईनचा जो कट ऑफ आहे तुम्हाला तो 92 ते 95 तुम्हाला पर्सेंटाईल कट ऑफ पाहायला भेटू शकते. हा एक अंदाजित कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो. कोणतेही सर तुम्हाला, कोणतेही युट्यूबर तुम्हाला कोणताही असं एक्झॅक्ट कट ऑफ सांगू नाही शकत. हा एक एक्सपेक्टेड कट ऑफ आहे मागच्या बेसिसवरच्या काढून. आणि आता विद्यार्थ्यांसाठी खूपसे असे आहेत सोर्सेस जे विद्यार्थ्यांसाठी तयारी करतायत. विद्यार्थ्यांजवळ खूप सोर्सेस आहेत अभ्यास करायला, म्हणून हा कट ऑफ रोजचा रोज वाढत आहे आणि हा पर्सेंटाईल सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार. आता विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असणार, हा मी जे सगळं सांगितलं ते जनरल, नो डाऊट फिमेलचा तुम्हाला 80च्या रेंजमध्ये पाहायला भेटणार, 80 ते 90. त्याचबरोबर 85 ते 90. त्याचबरोबर काही संस्था अशा ऑर्फनला जो कट ऑफ आहे, ऑर्फनला जो जाऊ शकते तो 70च्या खाली जाऊ शकते. त्याचबरोबर PWD जे असतात त्यांचं सुद्धा कट ऑफ तुम्हाला ते तेवढ्या रेंजमध्ये पाहायला भेटणार. ते 70, 75 ह्या रेंजमध्ये 80 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो. पण जनरलमध्ये जे विद्यार्थी सोचत असतील की सर मला 80चा खाली आहे, तर ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समोरची जे येणारी भरती आहे, समोर जे एक्झाम येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तयारी करा, किंवा जे तयारी तुम्ही करत आहात त्याची तयारी करत राहा विद्यार्थी मित्रांनो. नो डाऊट कॉम्पिटिशन रोजचा रोज वाढत आहे. इथे कट ऑफ सुद्धा तुम्हाला स्वतःचा अभ्यास वळवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. स्कोअर कार्ड तुम्ही बघू शकता, 11 ते 14 तारखेपर्यंत पाहू शकत होते. आता तुम्ही सगळं पाहून घेतलं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. आता फक्त तुम्ही कट ऑफ. याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणखी जे वेगवेगळे एक्झाम झाले, SSC, बँकिंग, पोलीस भरती, मिलिटरी भरती, याच्या सुद्धा कट ऑफ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही तुमचं कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काय वाटते कट ऑफ किती जाऊ शकते ते सुद्धा सांगा, तुम्हाला मार्क्स किती आहे ते सुद्धा सांगा. आपण भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.